नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये। सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल। तर सगळ्यांना शुभ सकाळ। सकाळचं टायमिंग आहे बघा। आज जरा असं डबा त्यानं नव्हता, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं शांतपणे आंघोळ तेन करून घ्यावी, रोजची गडबड ही आहेच। तर आज सोमवार होता, त्यामुळे म्हटलं चला जरा केस धुवून घ्यावे, कारण शॅम्पू तेन संपलेला होता, तर आणलेला नव्हता। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललोच, तर मी पॅकेटमधलं जे शॅम्पू असते ते वापरला आणि केस बघा झाडूसारखे झालेले आहेत। काय करावं ह्याचं तेच मला कळना झाले। तर मऊ अशी एकेकांना आवड असत्या मऊ केसांची, तर मला पण आहे, पण केस तशी नाही, तर चाप जिकडं पडल तिकडं पडून राहतोय। तुमचं पण असं होतंय काय सांगा माझ्यासारखं? तर केस झाडून घेतली, असं वाटायला लागलं की किती लांबडी केस आहेत काय माहिती, पण आता ह्या दोन शिंगांचं काय करायचं। तर केस धुतल्यानंतर ही अशी कुरळी केस आहेत ते पुढे येतात आणि जे मला आवडत नाहीत। तर आधी पहिला आंघोळ तेन झाल्यानंतर चला पहिला टी व्ही लावून घेतली आणि आपलं मन शांत करण्यासाठी, आपलं कामात आपला दिवस चांगला घालवण्यासाठी गाणी ऐकणं भरपूर महत्त्वाचं आहे। मग ती कुठली पण असू देत, पिक्चरमधले असू देत, देवाच्या असू देत। तर इथं चहा सानू करून घेतलेली होती, त्याच भांड्यात मी परत चहा ठेवलेला आहे आणि आल्याचा चहा सकाळ सकाळ पिल्यानंतर बघा मन किती फ्रेश आणि प्रसन्न होते। तर चहा एवढावाला ठेवला चौघांसाठी आणि साखर मात्र थोडीशीच होती, तर माझ्या लक्षातच नाही। आणि ह्या काळ्या मुंग्याने तर एवढा वैताग दिला आहे मला, सगळ्या घरभर काळ्या मुंग्याच झालेल्या आहेत। आणि बघा ह्यांच्या संग राहून राहून मला पण अशीच सवय झाली, हातातलं जे काय असेल ते काम झाल्यानंतर फेकून द्यायचं। तर थोड्याशा 2-3 मुंग्या होत्या काळ्या, ह्याच्यामध्ये लाल मुंगी कुठंच दिसत नाही माझ्या घरात तुम्हाला, तर पण काळी जी मुंगी आहे भरपूर आहेत। देवघरात बघितलं तर तिथं आहेत, किचन कट्ट्याच्या खाली किती लोटलं झाडलं तरी पण त्या येतच राहतात, आता कुठनं येतात काय माहिती। आणि हे बघा काल मी जाताना सानूला सुहानीला सांगून गेलेलो होतो की देवाचं जे पाणी आहे ते टाकून घे, तर आपण जोपर्यंत कुठल्या गोष्टीला हात लावत नाही तोपर्यंत ते जिथल्या तिथं पडते। कांदा आणलेलं सगळं तिथंच होतं आणि आता नंबर येते भांडी, रात्रीची जी घासलेली भांडी आहे ती लावायचं। तर सकाळ सकाळ बघा आपल्या अशी कामं सुरू असतात आणि ह्याच्याशिवाय आपल्याला एनर्जी पण येत नाही हे काम केल्याशिवाय, कारण उत्साह असं वाटत नाही बघा। काम केलं पटापटा सकाळी उठून सगळं आवरून घेतलं तर छान वाटते। तर ही संक्रांतीची भेट दिलेली होती ती काचेची बरणी, तर ती तशीच मी ठेवलेली होती। तर ह्याच्यात काय ठेवायचं मला काय समजत नाही आणि म्हटलं आता ह्याच्यात लोणचं पण बसण्यासारखं नाही, एवढी लहान आहे ती। तर इथं चहा मस्तपैकी करून उकळून घेतला, पूर्ण असं शिजलेलं होतं आणि वाटलं मला की आता हा चहा गोड होतोय का नाही काय माहिती, पण चहाचा कलर त्यानं बघा एवढा छान वाटत होता आणि सकाळ सकाळी असा चहा घटमुट चहा पिल्यानंतर एकदम फ्रेश वाटते। तर या सगळीजण चहा प्यायला। आणि आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।